MAH कसं हे आहे पॉवर. आणि आपण जे बघतो आहे दुसरा सेक्शन हा कॅन्डिडेट सेट सेक्शन आहे. याच्यामध्ये एक DMM डिटॅचेबल मेमरी मॉड्यूल म्हणून अशी एक मेमरी असते ज्याच्यामध्ये मतदानाचे सगळं जे काही आकडे आहेत ते स्टोअर राहतात. आणि खाली लाल रंगाचं जे बटन दिसते कॅन्सेट बटन आहे हे सिलिंगच्या वेळेस त्याचं ह्या दोन्ही गोष्टीचं आपल्याला काम पडेल. थोडक्यात एवढं सांगतो की जेव्हा आपण मेमरी आहे ती मेमरी त्या मशीनची आपण जेव्हा आता लावतो आहे ती नवीन राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही मतदान राहणार नाही. परंतु इथे जी काही मेमरी आपण वापरतो आहे त्याच्यामध्ये कुठलं मतदान असेल त्याच्या वेळेस ते आपल्याला मेमरी चेंज असा मेसेज देणार. आणि मेमरी चेंज मेसेज दिल्यामुळे पॅनिक होण्याचं कारण नाही, त्याचं एकदम सोपं आणि सरळ सोल्युशन आहे ते पण आम्ही सांगू. तर त्याच्यानंतर आपण खालच्या भागामध्ये जाऊ. तो रिझल्ट सेक्शन आहे. त्याच्यामध्ये चार रंगाचे चार वेगवेगळे बटन दिसतात. तर एक बटन आपल्याला दिसतो आहे की इथे क्लोज म्हणून जेव्हा मतदानाचा मॉकपोल होतो त्यावेळेस आपण या बटनाचा वापर CRC मध्ये करतो. आणि जेव्हा मतदान आपण मतदान संपवतो त्यावेळेस सगळ्यात शेवटचं जे बटन दाबून या बटनाचाच आपल्याला वापर करायचा आहे, रिझल्ट 2 चा नाही करायचा आहे. आणि रिझल्ट 2 बटनाचा वापर कशासाठी होतो तर एखादी दुसऱ्या मेमरी मधला जर रिझल्ट घ्यायचा असेल तर त्यावेळेस रिझल्ट 2 बटन दाबून बँक 2 अशा नावाचा एक मेसेज आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट येतो. म्हणून हे रिझल्ट बटन 2 दिलेला आहे. त्याचा